Little Singham. So hey what's up boys and girls, welcome back to channel. स्वागत आहे तुमचं श्रीजी व्लॉगच्या एका नवीन फ्रेश एपिसोड मध्ये. सो आज चाललो आहे आपण कुठे? समुद्राला. कुठे पण लवकर? समुद्र. दापोलीची समुद्र. सो आज आम्ही दापोलीला चाललेलो आहे. अनदर वीकेंड अनदर डेस्टिनेशन या सिरीज मध्ये अगेन तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. इथून आम्हाला लागणार आहे 6 घंटे आणि खूप मजा येणार आहे जर्नी मध्ये. तो ब्लॉग पूर्ण बघा आणि लेट्स गो. इधर जमाते. यस चलो मिलते हैं थोड़ी देर के बाद. थोड़ी देर के बाद मिलते. गणपती बाप्पा मोरया. सो गाईज आपण चाललेलो आहे दरवेळेस प्रमाणे फॅमिली सोबत. इकडे आहे आमचा बेबी. चांगला हस ना बे. ओके हस दाखव. ताई जिजू आणि आमच्या मम्मी आलेल्या आहे यवतमाळवरून. सो 5 ते 6 घंटे लागणार. यस 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 यस. सो गाईज यांनी मला झोपू नाही दिला आणि मी याला त्रास देत असा घेणं घेणं घेणं. यस 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 यस. सो गाईज सध्या आपण तामिनी घाटात आणि दरवेळेस आपण जेव्हा या घाटात येत असतो तेव्हा मी खूप एन्जॉय करत असतो, स्पेशली मान्सूनमध्ये. बट आपली झोप काही झाली नाही आणि आता होत आहे थोडं मळमळ. असं वाटतंय कधी संपतो आणि कधी नाही. खूप मोठा घाट आहे, तुम्हाला माहीतच असेल. सो गाईज आपण सध्या आहे तामिनी घाटात आणि आपल्या कारमधून एवढं लक्षात नाही, पण हा रोड एवढा छोटा आहे की 2 छोट्या किंवा 2 SUV कार एकदम कट टू कट जाईल. ते रोडची रुंदी बघू शकता. काही करू पण शकत नाही बिकॉज निसर्ग आपल्याला वाचवायचा आहे आणि जर समजा रोड मोठा करायचा असेल तर झाडं तोडायला लागेल. बट खूप छोटा रोड आहे आणि तुम्हाला माहिती आहे इथे वर्दळ किती राहते. तर सो थोडा आयसला प्रॉब्लेम झाला होता, तो आम्ही उतरलो होतो. जस्ट मी रोडची रुंदी पाहिली. आपल्या गल्लीतले रोड मोठे असते. चला अरे ओके नाव. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही जस्ट तामिनी घाट सोडला आहे आणि एका ठिकाणी थांबलो आम्ही. बट एक मला सांगतो, तुमची जर तब्येत ठीक असेल तरच प्रवास करा, नाही तर पूर्ण नका. माझी थोडी डाऊन होती, सर्दी होती आणि थोडं कसकस होतं. आता इतकी वाट लागली आहे, नकोसा वाटते प्रवास. अभी मजा आएगा ना भिडो. बट बघू आता लवकर ठीक झालं पाहिजे, तरी होऊन राहिलं असतील. सो गाईस सध्या आपण माणगावला इकडल्या साईडने आलं, आपण पुण्या साईडने. मागून आहे मुंबई, त्यामुळे इकडे खूप जास्त ट्रॅफिक होते. याच्या बायपासचं काम चालू आहे पण अजून पण झालेलं नाही. आणि एक आतमधून गावातून रोड आहे, बट त्या रोडने जाऊ दिलं नाही आम्हाला. सो इथे आहे अर्धा घंटापासून लटकून. काही जरा थोडं फ्रेश वाटत आहे आणि आम्ही फायनली पोहोचलो आहे दापोलीला. याच्या आधी मी गुहागर, हरिहरेश्वर, दिव्यागरला गेलो, बट त्याच्यापेक्षा इथे थोडं जास्त फील येत आहे कोकणाचा, म्हणजे थोडं जास्त झाडं वगैरे. सो बघू आता. अजून आपण पोचायचं आहे बीचला. 10 मिनटं आहे. 10 मिनटं करत आयला नेत आहे समोर, पण आता खरंच 10 मिनटं आहे हो ना बेबी. आणि इकडून आम्ही डायरेक्ट जेवण करणार, आराम करणार आणि संध्याकाळी डायरेक्ट भेटू बीचवर. चलो. 5 o'clock इन द इव्हिनिंग. आत्ता आमचं पहिलं जेवण झालं आहे, म्हणजे दुपारचं. आणि आम्ही जेवलो स्वप्ननगरीमध्ये. छान जेवण होतं. 250 रुपयाची थाली. सांगायचं हे होतं की हा जो रोड आहे, हा रोड मी याच्या आधी दिव्यागरला गेलो होतो, सेम रोड आहे. म्हणजे माझं म्हणायचा उद्देश आहे की कोकणात मोस्ट ऑफ द रोड, घरांची जी ठेवणी असते सगळं सेम राहते. आणि स्पेशली हे लाल दगड, हा टर्न तर सेम दिव्यागरची आठवण करून देतो. आणि हरिहरेश्वरला असंच आहे, फक्त इकडे रस्ता आहे थोडा पक्का
सो असं आहे. तर आता आम्ही जाऊ बीचवर. पहिले थोडे रूमवर जाऊन रेस्ट करू, नंतर जाऊ बीचवर आणि नंतर मग तुम्हाला बीचचे शॉट दाखवतो. आता आम्ही समुद्रावर जाणार, टॉय घ्यायचा आणि डायरेक्ट. नॉर्मल बोल. सो गाईज सो गाईस, आता आमचं जेवण झालेलं आहे आता आमचं जेवण झालेलं आहे. आणि आता आम्ही रूमवर रेस्ट करून समुद्रावर जाणार. आम्ही आता रेस करून भरून समुद्रावर जाणार. आणि गाईज आम्ही आयोजित टॉयच कॅन्सल केलेले आहे. का? यस. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. गाईज हा आहे कोस्टल रोड. A few moments later. सो गाईज ही आहे आमची रूम आणि याचा रूम टूर मी तुम्हाला एक रात्री देईन, नाही तर उद्या सकाळी देईन. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही कुठेही पण जाल ना तर तुम्ही रूमवर जास्त इन्व्हेस्ट करा. बिकॉज जर एखाद्या समुद्रापासून ती रूम एकदम सी फेसवर असेल तर त्याची मजाच वेगळी. खूप सारं राहते पण ही एक स्पेशल आहे. त्याची सिनेमॅटिक पण दाखवेन तुम्हाला, पण आता सध्या बोलत त्याच्यात थोडं दाखवून देईल. हे बघा, ही आहे आमची बाल्कनी आणि बाल्कनीवरून असा गेला की डायरेक्ट समुद्र. सुंदर असा अथांग समुद्र. म्हणजे समुद्रावर तर आपण जातोच, पण इथून पण समुद्रासारखी मजा घेता येते. सो बेस्ट चॉईस आहे हे हॉटेल. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिली लिंक. मस्त वाटतं. कर कर कर, नाही तर त्रास देईन मी. कर लवकर. आहा आहा आहा, कर कर कर. आमच्या आयाशला दुनियाभराची पंचायत पडून आहे. इथून ते बॉटल दिसत पण नाही आहे. हा भाऊसाहेब इथून हात घालते आणि या बॉटलमध्ये काय आहे त्याचं लक्ष आहे. तेवढा विचार अभ्यासाचा करतात तात्या. मामावर गेला. यार तुम्हाला सांगतो ना, हे रूम इतकी मस्त आहे ना. बाल्कनीमधून पण व्ह्यू आहे आणि एंट्रीमधून व्ह्यू आहे. जेव्हा आपण इथून एंट्री करतो, ही रूमची एंट्री आहे आणि हा व्ह्यू बघा. हा व्ह्यू वेगळा आणि जो तिकडून व्ह्यू आहे तो वेगळा. तर मला लवकर लवकर जाईल आणि छान ब्लॉग करेल, सिनेमॅटिक करेल आणि काय काय करेल. लेट्स गो. दिसतंय का? हे बघ दिसतंय बरोबर. हां कर कर कर. हाँ, अब करना है. थांब थांब. नीचे जाना है, तू फिर बोल. और फोटो काढना है. मला सूरज बोल ना आता. जातो. सुसू ब्रेक लेता हो गाईज. बोल. सुसू ब्रेक लेता हो. बोल बोल लवकर, नाही तर बुबू दाखवीन. तो असा सुंदर असा बीचचा नजारा. सांग बरं मग, गुहागरपेक्षा कसं वाटतंय? गुहागर किंवा दिव्यागरपेक्षा? खूप छान आहे आणि शांत वातावरण आहे, थंड वाटत. हां, तर मग तुम्हाला जवळ जायचं असेल तर तुम्ही गुहागर दिव्यागर जाऊ शकता. पण तुम्ही 30 किलोमीटर अजून दूर आले तिथे तुम्हाला कमालीची शांतता भेटेल. दिव्यागरला खूप क्राऊड राहते आणि थोडंसं हे कॉम्पॅक्ट आहे. हे जरा बघा तुम्ही, पूर्ण शांत आणि पूर्ण अल्ट्रा वाईड आहे. सो आय प्रिफर दापोली ओव्हर गुहागर, दिव्यागर, श्रीहर आणि हरिहरेश्वर.